मुंबईतल्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये आणखीन एक हृदयरोपण शस्त्रक्रिया होते। महत्त्वाचं म्हणजे एका ब्रेनडेड रुग्णाच्या 3 अवयवांचं एकाच वेळी 3 भिन्न रुग्णांमध्ये प्रत्यारोपण केलं जाते। या तिन्ही शस्त्रक्रिया एकाच वेळी सुरू आहेत। फोर्टिसमधील महिन्याभरातली तिसरी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे। एकाच वेळी 3 अवयवांचं तिघांवर प्रत्यारोपण होतंय। ब्रेनडेड रुग्णाच्या अवयवांचं हे प्रत्यारोपण आहे। मुंबईत आणखीन एक हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी सुरू आहे। डीएनएचे प्रतिनिधी संतोष सांधळे आपल्या सोबत आहेत। संतोष, काय सांगाल? अत्यंत महत्त्वाची खडतर अशी सगळी सर्जरी आणि एकाच वेळी 3 अशा गोष्टी घडत आहेत, काय सांगाल सविस्तर? खरं तर अत्यंत दुर्मिळ योग आहे की एकाच वेळी 3 विविध अवयवांच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया एकाच रुग्णालयात एकाच वेळी 3 विविध पेशंटवरती होते। काल रात्री एक रुग्ण त्यांच्याकडे ऍडमिट होता, त्याला ब्रेन डेड घोषित केल्यानंतर ज्या काही चाचण्या करणं अपेक्षित असतात त्या चाचण्या केल्यानंतर आज सकाळपासून लिव्हर, किडनी आणि हार्ट या विविध 3 पेशंट जे वेटिंगमध्ये होते त्यांच्यावरती ही शस्त्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। मुळात ही महिन्याभरातील तिसरी हार्ट ट्रान्सप्लांट प्रोसिजर आहे। 100 पेक्षा जास्त पेशंट हार्टच्या प्रतिशत मुंबईत सध्या आहे आणि ज्या पद्धतीने हे हार्ट ट्रान्सप्लांटचा प्रकार वाढला गेला महिन्याभरात आपल्याला लक्षात येईल की दक्षिण भारतामध्ये आपले पेशंट सध्या जात होते ही शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी, पण ह्या फोर्टिस हॉस्पिटलने ही पहिली शस्त्रक्रिया करून रुग्णांना मोठा दिलासा दिलाय आणि ब्रेनडेड पेशंट रिपोर्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। फक्त गरज आहे ती शासकीय रुग्णालयात सुद्धा जर ब्रेनडेड पेशंट जर घोषित केले तर आपल्याकडे जे पेशंट वेटिंगमध्ये आहेत ते वेटिंगमध्ये पेशंट थांबणार नाहीत आणि सगळ्यांच्या शस्त्रक्रिया सुलभपणे होऊ शकतील। नक्कीच सर्वांच्या शस्त्रक्रिया सुलभपणे होऊ शकतील। एक मोठं दुर्मिळ धाडस या निमित्तानं फोर्टिस हॉस्पिटल करते। धन्यवाद संतोषजी, या माहितीबद्दल। आमचे डीएनएचे प्रतिनिधी संतोष सांधळे आपल्या सोबत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।